सो हाय गाईज, वेलकम टू माय नेक्स्ट व्लॉग. सो आज आमची कझिन्सची ट्रिप चाललेली आहे दुधानी वॉटरफॉलला. सो मी आता आहे पनवेलमध्ये. सो तिथून माथेरानच्या बेसला जाणार आहे. त्याची माहिती वगैरे सर्व काही जे असेल ते मी माझ्या डिस्क्रिप्शन वगैरे टाकेल. सो लेट मी इंट्रोड्यूस टू माय कझिन्स फर्स्ट. ओके, सो हाय गाईज, हेडिंग टुवर्ड्स काय हू काय रेडी. सो लेट्स गो. सो येस गाईज, सो आम्ही निघालो आहोत. तुम्ही व्ह्यूज वगैरे बघितले असणार. रस्ता किती सुंदर दिसतोय. आताच पाऊस वगैरे पडून गेलेला आहे सकाळी. सो खूप छान वाटते आणि एवढे छान गाणे चाललेले आहेत. सो लॉंग राईडला खूपच मजा येते. सो गाईज, आम्ही दुधानी वॉटरफॉलला आलेलो आहोत. थोड्याच वेळात आम्ही तिथे जाणार आणि तुम्हाला दाखवणार की एक ऑसम वेदर आहे. बघू शकाल मागच्या माझ्या बॅकग्राऊंडला वगैरे. आणि एक छान मस्त अशी पायवाट आहे, त्याच्यावरून आम्ही चाललेलो आहोत. आणि समोर खूप छान, खूप सुंदर दृश्य आहे. खूप दम लागतोय कारण की थोडं आभाळ होतं सकाळी, पाऊस वगैरे पडलेला आणि त्याच्यानंतर थोडं ऊन आलेच होतं. जरा दम लागतो चढायला आणि घाम भरपूर येतं आहे. मुंबईच वेदर थोडं ह्युमिड असते. सो येस, सो तुम्ही मागे पण बघू शकाल की भात वगैरे शेती वगैरे इथं आहे आणि टेरेस फार्मिंग पण इथं आहेत. भरपूर ठिकाणी मी बघू शकतो. पण शेवटी जे म्हटलं आहे ना, निसर्ग इज बेस्ट. सो इट इज इंडीड ट्रू. ओके, सो तुम्हाला मी थोडा दाखवेल व्ह्यू. ओके, सो स्टे ट्यून्ड. सो गाईज, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल की दुधानी वॉटरफॉल किती आम्ही मजा केलेली आहे. खूप धमाल केलेली आहे. आणि इथं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स पण आहे. सो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल कुठल्या टाईपचं स्पोर्ट वगैरे आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकाल. सो खूप धमाल केलेली आहे आणि खूप वातावरण पण त्याप्रमाणेच आहे. आभाळ वगैरे आहे. खूप 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 धमाल केलेली आहे. आणि आता इथं छोटी एक टपरी वगैरे आहे
तर तिथं ते काकी वगैरे भजी वगैरे तळतात मस्त, ती खेकडी भजी. तो जसं आपलं सिंहगडाचं वगैरे असते तर तशाच टाईपचे भजी आहेत, खूप टेस्टी आहेत. तर आम्ही सर्व दमलेले आहोत, हे तुम्ही बघू शकाल. सर्व दमलेले आहेत, आता सर्वांना भूक लागलेली आहे. हे बघा इथं तर खायला सुरुवात पण झालेली आहे. ते तुम्ही कोपऱ्यामध्ये बघू शकाल. हे वडोदा कंपनी आहे, हे वडोदा कंपनी तुम्ही बघू शकाल. आम्हाला भजी पण नाही देते. ए नीता दीदी, आम्हाला भजी द्या हो. तुम्ही भजी पण नाही देते आम्हाला, एकटे एकटे खातायत तुम्ही. ए चंद्रू, थकला का रे? दमला का? ए अभिदा, काही न करता कस काय थकला तू? हा यस. तो या काकी आहेत. काकी हाय, हाय करा, हाय. इकडे इकडं, अरे इकडं. तो हा बॅक व्ह्यू आहे, खूप सुंदर. आय रिकमेंड की तुम्ही नेक्स्ट टाइम येताना या. डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन टाकेल. सो येस गाईज, सो आम्ही खूप छान प्रकारे वॉटरफॉलचा खूप आनंद घेतला आहे. सो माझ्यासोबत जे कझिन्स माझ्यासोबत आले होते त्यांचं मी इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतो. सो फर्स्ट ऑफ ऑल माझे बंधू, ये बंधू शरद दादा. सो तुम्हाला कसं वाटलं ट्रेक? एकदम अतिशय सुंदर जागा आहे, पाहण्याजोगी जागा आहे आणि निश्चित एक प्लॅन करून तुम्ही व्हिजिट करा. सो आमची सपोर्ट सिस्टीम आहे खूप. सो नेक्स्ट आमचे शंतनूराजे, महाभारतापासून यांची फार ओळख आहे यांची. तो कसं वाटलं तुम्हाला आजचा ट्रेक वगैरे? एक नंबर, बेस्ट. मी तर पहिले येऊन गेलेलो आहे. असं का? यस. तुमचा एक्सपिरियन्स आम्ही ऐकलेला आहे की तुम्ही इथं सांडले गेले होते आधी. हे आमच्या वहिनी बिझी आहेत भजी खाण्यामध्ये. कसं वाटलं आजचं? हे छान होता एक्सपिरियन्स. भजी कशी आहेत? कडक ना? अरे हे आमचे वडोदाची शान गौरव. काय कसं वाटलं तुला? बेस्ट होता ना एक्सपिरियन्स? अभिदादा थँक्यू म्हणशील ना तू? ओके. हा ना. हे आमचे आते भाऊ अभय. काय ते डोंगर, काय ते धबधबा, काय ते भजी, एक नंबर. एक नंबर भाई, कडक भाई कडक. हे आमच्या ताई, ताई कसं वाटलं तुम्हाला? मस्त मस्त. फोटो वगैरे काढले ना भाऊ मी बरोबर? खूप छान, खूप छान. आम्ही तर ओले होणारच नव्हतो, पण इथे झाल्यावर आमचं मन झालं आणि आम्ही आता ओले पण झालो आणि आता भजी खाल्ली. आता घरी जातोय. अहो आमची अजून भजी खायची, तुम्हीच एक प्लेट मारली भजी. ही बघा ही आधी. काय कसं वाटलं? ठीक, सिरियसली ठीक, छान वाटलं. आणि आमच्या सोबत ना 2 लिटिल चॅम्प पण होते. हे लिटिल चॅम्प इकडे या, इकडे या. कुठे गेला योगराज? कसं वाटलं एक्सपिरियन्स? हाय करा, हाय. हा एन्जॉय केलं ना? हा एकदम. आणि सर्वात लास्ट बट नॉट द लिस्ट आमचे गाईड, तुमच्या अभिदादा, जे तुम्ही बघू शकता की भजीच्या कढईमध्ये डायरेक्ट हात घालतात. भजीची प्लेट भरतात. कमिशन काकींनी दिलेलं आहे त्यांना प्रत्येक प्लेटच्या मागे 20 रुपये. हे बघा अभिदादा, खरंच सांग, 20 रुपये कमिशन मिळते ना? हे भजी का रे? मी बाकी थँक्यू अभिदा, बरं का खूप छान ऑर्गनाईज केलं तो यार. हॅट्स ऑफ टू यू अँड थँक्यू सो मच. मी बाकी आहे. आणि एक शेवटचा आमचा कझिन एक बाकी आहे, रोहन, ज्याचा पत्ता बित्ता काही माहिती नसतं. कुठे ठाणे असतो, मुलुंड असतो, तर मुंबई तो फिरत असतो. भाजी खूप छान आहेत, तुम्हाला वाटलं इथं खाऊ शकतात. सो थँक्यू सो मच. बाय बाय. सिंगल मुलींनी रोहनला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर खाली दिसतोय. अच्छा, डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचं आहे का? एवढं सगळं तुम्ही बघितलंच आहे ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की मी तिथं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल की इथं लोकेशन वगैरे आणि इथं कसं यायचं, ट्रान्सपोर्टेशनचं वगैरे कसं आहे इथं येण्यापर्यंत, ते सर्व तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन देईल. आणि मी खूप हायली रिकमेंड करतो की तुम्ही इथं या. सॅटर्डे और संडे विकेंडला टाईम स्पेंड करा. खूप छान लोकेशन आहे. आणि आपण पुढे असंच विकेंड्स वगैरेला पुढे मी जात राहील. असंच
ब्लॉग्स वगैरे किंवा व्हिडिओज वगैरे मला येत राहतील. सो टिल दॅट टाईम स्टे ट्यून अँड सी द ब्लॉग. एन्जॉय दी. थँक्यू. बाय बाय. सायनिंग ऑफ. तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एन्जॉय द ब्लॉग.